भरपूर जणांचा हाच असतो की मला हे घ्यायचं आहे, मला धनतेरसच्या दिवशी ते घ्यायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, मी काय करू, माझी मैत्रिणीनं हे घेतलं ते घेतलं म्हणजे तिचं चांगलं होणार आहे, मी काहीच घेऊ शकणार नाही म्हणजे माझ्यासोबत चांगलं होणार नाही किंवा आई लक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करणार नाही. असं काहीच नाही आहे. वस्तूशी आणि आपल्या भावनेशी काहीच संबंध नाही आहे. तुमची भावना असेल तर तुम्ही साध्या 10-20 रुपयाच्या वस्तूसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता, काही हरकत नाही. पण मनाने करा, भावाने करा, फक्त एवढंच सांगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. मग सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर ह्या दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे सगळं टाटा बाय बाय व्हायला पाहिजे आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावरती राहू द्या. तर हीच आई लक्ष्मी चरणी आणि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपल्याला कालाष्टमीपासून सेवा करायची आहे. कालाष्टमीपासून गुरुमाऊलींनी स्वतः सांगितले आहे की 8 दिवस आधी, लक्ष्मीपूजनच्या 8 दिवस आधीपासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे. त्याला सर्वात आधी जे दिवाळीचा सण आहे तो 3 टप्प्यामध्ये असतो. सर्वात आधी आपली असते घरची साफसफाई आणि त्यानंतर दुसरा टप्पा असतो फराळीचा आणि तिसरा टप्पा असतो सेवाचा. तर असं नाही आहे की आपल्याला फक्त दिवाळी, कित्येक जण 90% लोक, तर पूर्ण भारतामधलं सांगत आहे की 90% लोक काय करतात, फक्त साफसफाई आणि फराळीमध्येच त्यांचं दिवाळी म्हणजे त्यांना असं वाटतं की फक्त साफसफाई करायचं असतं आणि फराळी बनवून खायचे असतात. पण असं नाही, दिवाळी म्हणजे सेवासुद्धा करायचं असतो. तो कारण वर्षभरातला हाच काळ असतो ज्या दिवशी आई लक्ष्मीला आपण प्रसन्न करायचं, आपल्याला एक चांगलं संधी मिळत असते आई लक्ष्मीला. आणि आपले जे काही आपले दोष आहेत किंवा आपल्या घरातून काही पाप घडलेलं आहे त्यासाठी त्यांच्याकडून क्षमासुद्धा मागायचा हा सर्वोत्तम काळ असा आपल्याला मिळत असतो, जेणेकरून ज्याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. तर उपयोग करायचाच आहे आपल्याला, पण आपण विसरून जातो किंवा कदाचित आपल्याला जास्त वेळ जे आहे साफसफाईमध्ये आणि फराळी करण्यामध्ये जातं आणि सेवा करायला आपल्याला खूप कमी वेळ भेटतो. तर सर्वात आधी आपण चूक हे करतो की आपण जेव्हापासून आपलं दिवाळी सुरू होती, एकतर वसुबारसपासून, कालाष्टमीपासून तर आपल्याला सेवा करायचाच आहे, पण वसुबारसपासून आपली जे दिवाळी, धनतेरस, वसुबारस आपले जे सुरू होत राहतात तेव्हापासून आपली दिवाळी सुरू होते आणि तेव्हापासून आपल्याला सेवा करायचं असं महत्त्वाचे. कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. कारण आपण आता लक्ष्मीपूजन का केलं जातं, दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करतो आपण, कारण की दिवाळी कशाला साजरा केलं जातं, जेव्हा रावणचा वध केला होता रामने, तेव्हा रावणचं युद्ध करून राम स्वतःचा 14 वर्षाचा वनवास संपवून रावणचा वध करून आणि त्याला हरवून आणि 14 वर्षाचा वनवास संपवून ते आपल्या गावी म्हणजे रामराज्यामध्ये परत आले होते. त्यामुळे दिवाळी ते आले होते, त्यांच्या खुशीमध्ये आपले राम आलेले आहेत, आपलं राज्य राम आलेले आहेत म्हणून पूर्ण प्रजा जे आहे रांगोळी काढून, फुलं वगैरे डेकोरेशन करून, काहीतरी गोड पदार्थ बनवून, संध्याकाळी दिवे लावून श्रीरामांचं स्वागत करत असतात. त्यामुळे ही दिवाळी असं आपण साजरा करतो. पण त्या दिवशी लक्ष्मीची पूजा, आपण आई लक्ष्मीची पूजा करत असतो. कारण की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर वासुकीची दोरी केली होती त्यांनी. जे मंदारगीर पर्वत होता, तर त्याचं काय केलं होतं त्यांनी, वासुकी म्हणजे जे साप आहे त्याची दोरी करून त्यांनी समुद्रमंथन केलं होतं. त्या समुद्रमंथनमध्ये सर्वात आधी वसुबारस म्हणजे गाय निघाले होते. जसं जसं आपण दिवाळी सुरू करत असतो, ज्या दिवशी गाय निघाले होते समुद्रमंथनामध्ये त्याला वसुबारस म्हणून आपण साजरा करत असतो. ज्या दिवशी धनतेरस म्हणून जे आपण साजरा करतो त्या दिवशी धन्वंतरी देव, जे की औषधी घेतले म्हणजे एक वैद्य मानलं जातात, ते वैद्य म्हणजे एक प्रकारचे ते सगळं जे औषधी वगैरे आहे त्यांचे देव असं मानलं जातात. आणि त्यांच्या एका हातामध्ये काय होतो की ते अमृताचा कलश घेऊन निघतात समुद्रामधून आणि एका हातामध्ये औषधी असतात त्यांच्या, म्हणजे ते जे वैद्य म्हणलं जातात, म्हणजे पूर्ण देवांचे डॉक्टर म्हणून जे आहे ते धन्वंतरी देव आहेत. तर धन्वंतरी देव हे त्यांच्या हातामध्ये कळश पण आहे अमृताचा आणि औषधी पण आहे, जे की देवांचे वैद्य म्हणजे देवांचा डॉक्टर म्हणून म्हणलं जातं. ते देव निघालेले असतात त्या दिवशी समुद्रमंथनातून, म्हणून त्या दिवशी आपण धन्वंतरी देवांची पूजा करत असतो. त्यांना धनतेरस म्हणून असं म्हणलं जातं. तर अशा प्रकारे एक देव निघत गेले आणि त्याप्रमाणे त्यांचा दिवस आपण साजरा करत गेलो. आणि ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्या दिवशी आई लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाली होते. त्यामुळे आपण लक्ष्मीपूजन म्हणजे एक सांगायला गेलं तर लक्ष्मीपूजन हे आई लक्ष्मीचा वाढदिवस, त्या दिवशी आई लक्ष्मी प्रकट झाले होते मंथनामधून, म्हणून आई लक्ष्मीचा वाढदिवस आपण साजरा करत असतो इन शॉर्टमध्ये. तर लक्ष्मीपूजन म्हणून आपण त्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो. कुबेर महाराज पण जर निघाले होते म्हणून कुबेर महाराजची आपण पूजा करतो. असे जे प्रत्येक देव समुद्रमंथनामधून निघालेले आहे त्या देवांची आपण पूजा करत असतो. तर धन्वंतरी म्हणजे धनतेरसच्या दिवशी अमृतचा कलश ते निघून आले होते म्हणून काही जण
सोन्याचे, पितळाचे, तांब्याचे भांडे वगैरे खरेदी करतात. नेमका प्रश्न काय आहे की आपल्याला काय खरेदी करायचे आहे. आपल्या आपल्या ऐपतीनुसार आहे. आपली आपली जेवढी हैसियत आहे, आपली आपली जेवढे म्हणतात ना, जेवढे आहे तेवढंच पाय पसरायला पाहिजे. तर त्या पद्धतीने तुम्ही जे अफोर्ड करू शकता, जे तुम्ही घेऊ शकता ते तुम्ही घ्या. असं काही नाही की सोने चांदी हेच आपल्याला घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांना तर एक चान्स पाहिजे, फक्त एक रिझन पाहिजे त्यांना, तर ते तर घेऊ शकतात. पण तुमच्याकडे काहीच नाही आहे तर मी सांगते तुम्हाला की काय घेणं गरजेचं आहे. पूजा करणं गरजेचं आहे का वस्तू घेणं गरजेचं आहे. पूजा तर आपले मनोभावे करा तुम्ही. असं नाही आहे की काही जण फक्त देखावासाठी सोने चांदी घेऊन येतात, पण पूजा मन भाव काहीच नसतं. त्यांची भावना असते फक्त की आमच्याकडे खूप पैसे आहे, हे देखावा त्यांची भावना असते, दुसरं काही नसतं त्यांचं. तर दुसऱ्यांची तुलना करू नका अजिबात की त्यांनी हे घेतलं ते घेतलं मी काय घेऊ असं. तर तुमच्याकडे जे आहे, तुम्ही स्टीलचं प्लेटसुद्धा जर घेतलं, स्टीलचं एक छोटंसं तांब्यासुद्धा घेतलं तर तुमचे भाव पोहोचून गेले आणि तुमच्या घरामध्ये मांगल्य होणार आहे. त्या दिवशी सांगितलं जातं की काय घ्यायला पाहिजे. तुम्ही त्या दिवशी बघा, लक्ष्मीपूजनपर्यंत प्रत्येक एक दिवस हा शुभ मुहूर्ताचा आहे आणि दिवस तर चांगलंच आहे. त्यामध्येही जर तुम्ही पंचांग बघत असाल तर पंचांगानुसार जे मुहूर्त असतो, चांगला वेळ असतो, त्या वेळेमध्ये तुम्ही जर खरेदी केलं तर ते लाखपटीने तुम्हाला फळ देणार आहे. पंचांग असतो रोजचा की हा वेळ शुभ असतो, हा वेळ अशुभ असतो. तर त्या वेळेमध्ये एकतर दिवसही शुभ असतात सगळे, एकतर दिवस शुभ असतो आणि त्यानंतरही जर तुम्ही पंचांग बघत असाल तर पंचांगानुसार परत तुम्ही त्या शुभ दिवसामधलाही जे शुभ मुहूर्त आहे त्यावेळी जर तुम्ही ते कार्य करत असणार आहे, त्या वस्तू घेणार आहे, तर ते कुठं ना कुठं तुम्हाला पटीनं त्याचा फळ देतात असतं. तुम्ही धनतेरसच्या ह्याच्यावरती मीठ घेऊन या, हे सगळ्या वस्तू ज्या आहेत ना ते सगळं आई लक्ष्मीचं प्रतीक म्हणलं जातं. जसं मीठ आहे समुद्र, कारण आई समुद्रातून निघालेली आहे, म्हणून समुद्रामधून जे काही निघणार आहे ते आईचे भाऊ बंधू फॅमिली मेंबर्स म्हणून ओळखले जातात. म्हणून तुम्ही त्या दिवशी धनतेरसच्या दिवशी असं नाही की सोने चांदी, तर त्या व्यतिरिक्त तुम्ही झाडू आणा, आई लक्ष्मीचं प्रतीक आहे झाडू. कवड्या आणा, आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. दक्षिणावरती जे शंख आहे ते शंख आणा तुम्ही, ते आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. 10 रुपयाचा मिठाचा पुडा आणा तुम्ही, ते आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि त्यात हळद आहे, ते आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. इलायची आहे, ते आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. असे आई लक्ष्मीचे प्रतीक भरपूर आहेत. श्रीयंत्र आहे, तो आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. कमळगट्ट्याची माळ आहे, तो आई लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणजे अशा तुम्हाला भरपूर वस्तू मिळून जाईल. एखादा पूजेचं तुम्ही साहित्य घेऊन या, एका छोटासा दिवा घेऊन या, पितळचं असतं, जे तुम्ही आपण आपल्या घरामध्ये लावत असता धनतेरसच्या दिवशी, तेही शुभ असं मानलं जाणार. तसं असं काहीच नाही. तुमच्या ह्याच्यानुसार जे तुम्हाला झेपणार आहे, जे तुम्ही अफोर्ड करू शकता ते तुम्ही मनोभावाने आणा. आणि ज्या त्या दिवशी तुम्ही काही शॉपिंग करू न करू, पण ज्या त्या दिवशी ज्या त्या देवांची पूजा करा. जसं गाय वसुबारस आहे म्हणजे आपण गायची पूजा करत असतो. धनतेरस आहे म्हणजे धन्वंतरी जे देव आहेत आणि कुबेर महाराज यांची आपण पूजा करत असतो. लक्ष्मी पूजनला आपण आई लक्ष्मीची पूजा करत असतो. तर त्या प्रत्येक दिवशी आपल्याला त्या देवांची पूजा करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा लक्ष्मी पर्वाच्या काळामध्ये सेवा करा. सेवाने त्यांना प्रसन्न करायचा प्रयत्न करा. आपण जे घरामध्ये पदार्थ वगैरे बनवतो त्याचा नैवेद्य दाखवा. आणि अशा गोष्टी आहेत जे तुम्ही घेऊन येऊ शकता. भले धनतेरसच्या दिवशी तुम्ही मिठाचा पुडा घेऊन या मुहूर्तावरती, ते सुद्धा शुभ मानणार आहे. तर असं काहीच नाही की तुम्ही सोना चांदी हेच आपल्याला खरेदी करायचं आहे, असं काहीच नाही आहे. तुम्ही आवडीनं आणा. जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे, जे काही तुम्हाला झेपत असेल या सगळ्यामधून ते तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. इलायची सुद्धा आई लक्ष्मीला प्रिय आहे, तर 5 रुपयाची इलायची तुम्ही शुभ मुहूर्तावर घेऊन या, काही हरकत नाही. तर तेच तुम्हाला तो फळ देणार आहे. 1 मिठाचा पुडा तुम्हाला लागणारच आहे, तर ते तुम्ही त्या शुभ मुहूर्तावर घेऊन या. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही एक छोटी वस्तू घेऊन या, पण तो भाव असायला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि श्रद्धा असायला पाहिजे, आणि भक्ती असायला पाहिजे, आणि सेवा करा. तर असं नाही की सगळं फक्त आणलं आणि सेवा काहीच नाही आहे, भाव काहीच नाही आहे. तर तसं करू नका. तुम्ही काहीही घ्या, त्याच्यामध्ये टेन्शनमध्ये येऊ नका की मला हेच घ्यायचं आहे, मला अमुक आणि तमुक हेच घ्यायचं, असं काही गरज नाही आहे. 10 रुपयाचा मिठाचा पॉकेट आणा, 5 रुपयाची इलायची आणा, थोडीशी हळद आणा, बस एवढं आणलं तरी बी आई लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. म्हणून मी सांगितलं होतं, माझा सांगायचा प्रयत्न करा.